खाली खाली बसून करायचं. खाली जशी बसली होती ना तसं. त्याच्यात मी दिसतो का फक्त बघायचं. व्हिडिओ चालू झालेला आहे. चालू झाला व्हिडिओ. हा, व्हिडिओ स्टार्ट झाला. दिसतोय का ना? यांनो, अंतिम समयामध्ये देवबाप आपल्या प्रियजनांना भेटल्याशिवाय का राहत नाही. अंतिम समयामध्ये प्रभूंनी पण म्हणायला पाहिजे ना की थोडासा रेस्ट मी पण घेतो. का नाही प्रभू रेस्ट घेतो? प्रभूला रेस्ट घेण्याला का आवडत नाही? कारण प्रियांनो, जेवढा आम्ही विचार करू शकत नाही ना, त्या विचाराच्या पुढं देवबाप एका सेकंदात पृथ्वीवर असलेल्या प्रियजनांचा विचार करतो. आणि त्याची एकच इच्छा आहे की कोणताच व्यक्ती त्याच्या हाताने घडलेला सैतानाच्या हातात जाऊ नये. पण व्यक्ती असा एक मनुष्य प्राणी आहे की त्याला देवाचं करण्याऐवजी वाईटाचं करण्याकडे त्याचं लक्ष नेहमी आकर्षित आहे. ज्या गोष्टीला प्रतिबंध प्रभूंनी केलाय, मनुष्य त्याच गोष्टीमध्ये आनंद लुटण्याचा प्रयत्न करतो. आणि हे देव बाप्पाला एदेन बागेपासून प्रभूला दिसला आहे. आणि त्या समयापासून मनुष्याच्या प्रत्येक गतिविधीवर देव बाप लक्ष ठेवत आहे. हे बघा, म्हणतात ना, जन्म दिला आई बापांनी मुलांना, तर ते मूल कसं पण असो, शेवटी आई बापांना त्या मुलाला वाढवणं, त्याची जिंदगी सुधरवणं हेच एक ध्येय लक्ष आई बापा आपल्या मुलासाठी ठेवतात. आई बापा म्हणतात का माझ्या मुलाचं वाईट व्हावं, माझ्या मुलाचं जीवनामध्ये कधीच त्यांनी सुख बघू नये, तो नेहमी टेन्शन मध्ये राहावा, तो नेहमी काही ना काही पेच प्रसंगातून जात असलेला आम्हाला दिसावा, असं जगी आई बापांना वाटतं आपल्या मुलाविषयी. जर जगी आई बापांना आपल्या मुलाविषयी असं वाटत नाही, तर ज्या देवाने तुम्हाला आम्हाला घडवलं त्या देवाच्या मनात आमच्याविषयी कशा गोष्टी असतील, वाईट असतील का चांगल्या असतील? देवाच्या मनात आमच्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत. परंतु या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत त्या त्यांनी बायबलमध्ये सांगितल्या. आणि बायबल जे वाचन करतात त्यांना समजतं की प्रभूच्या इच्छा काय आहे, प्रभू कोण आहे, प्रभूने जगामध्ये आम्हाला कशासाठी पाठवलंय. थोडक्यामध्ये या बायबलमध्ये सगळ्या गोष्टीचा सारांश प्रभूने दिलेला आहे. पण जो पण सारांश याच्यामध्ये आहे तो सारांश आमच्या भावी जीवनासाठी आशीर्वाद देणारा आहे. पण आम्ही नेमकं हा आशीर्वाद देणारा जो मानणं आहे, हे वचन आहे, याला आम्ही आमच्या जीवनामध्ये तसं आत्मसात करत नाही जसं आत्मसात करण्याची प्रभू इच्छा आमच्याकडे करतो. प्रियांनो, देव बाप्पाच्या मनात एक योजना आली होती की मी एक दिवस मनुष्याबरोबर आपलं अस्तित्व प्रगट करण्याची त्याच्या मनामध्ये जी योजना आली होती, ती योजना, ती प्रभूची इच्छा आजपर्यंत या भूतलावर पूर्ण झालेली नाही. प्रियांनो, हे सध्याचं जे जीवन आम्ही जगत आहोत, हे जीवन प्रभूला आवडणाऱ्या गोष्टीचं जीवन नाहीये. हा पापाचा भरणा या ठिकाणी भरून घेतला जात आहे. यानंतर आम्हाला बघा, आता प्रगटीकरणाच्या 20व्या अध्यायात एक वचन दिलंय, बघूया आपण. हे वचन पाहिल्यावर आपण पुढं वाचण्याचा प्रयत्न करू. पहिल्या प्रगटीकरण 20वा अध्याय 6वं वचन वाचतो मी. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याचबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. आम्हाला 1000 वर्ष प्रभू बरोबर
निष्पाप राज्य करायचं आहे. सध्याचं हे राज्य आम्ही जे लुटीत आहोत किंवा पाहत आहोत, हे पापी राज्यामध्ये आम्ही चाललो आहे ना. पृथ्वीवर जिकडं तिकडं पाप. कोणता व्यक्ती पाप केल्याशिवाय राहतो का? साधं खोटं बोललं तर पाप झालं. या पापापासून सुरुवात आहे. तर मग यापेक्षा मोठमोठाले पाप तर तुम्हाला माहिती आहे. मग मोठाले पाप जे असतात त्याच्या शिक्षा पण मोठाले आहेत. प्रियांनो, असं 1000 वर्षाचं राज्य आम्ही प्रभू बरोबर घालवणार आहेत. त्या ठिकाणी सैतान कोणतीही ढवळाढवळ करण्याकरिता येणार नाही. जसा एदेन बागेमध्ये परमेश्वराला लपून सैतान आदामाकड पण लपून हवेचीच त्याने भेट घेतली, अशी संधी त्या समयामध्ये जेव्हा 1000 वर्षाचं राज्य आम्ही प्रभू बरोबर भोगण्यासाठी जाणार आहोत, त्यावेळेला कोणतीही दुर्घटना किंवा कोणतीही डिस्टर्बिंग किंवा कोणतीही हालचाल सैतानाला त्या समयात करता येणार नाही. आणि त्या समयासाठी किंवा त्या घटनेसाठी जे लोक तयार करण्याची प्रभू परमेश्वराच्या मनामध्ये इच्छा योजना आहे, ते लोक तयार व्हावे म्हणून सेवकाला प्रभू पाठवतोय. आलं ना उन्हामध्ये तुमच्याकडे? काय म्हणले आल्याबरोबर? ब्रदर, किती उन्हामध्ये आले तुम्ही? म्हणले का नाही आल्याबरोबर? ज्याच्या बरोबर देव आहे ना, त्याला झळे आणि ऊन याची बाधा होणार नाही, असं पवित्र शास्त्रात सांगितलंय. आणि पवित्र शास्त्रात हेही सांगितलं आहे, जो आपला जीव वाचू पाहतो तो त्याला गमवेल, आणि जो माझ्यासाठी आपला जीव देईल तो त्याला वाचवेल. प्रियांनो, सेवकाला फक्त आत्म्याने दाखवलेला असलं पाहिजे. सेवकाला कॉलिंग करणारा प्रभू असला पाहिजे. प्रभू जर कॉलिंग करतो सेवकाला की बाळा, या ठिकाणी मी सेवेला जायला तुला घेऊन जाण्याची माझी इच्छा आहे, तिथं सेवक जायला तयारच होतो. आणि देवाचा आत्मा त्या सेवकाला सांगतो जे ऐकणारे आहेत. देवाचा आत्मा कोणालाही सांगत फिरत नाही. आज देवाच्या आत्म्याविषयी विश्वासणाऱ्याच्या मनामध्ये इतकी साधी गोष्ट पवित्र आत्म्याला ते समजू राहिलेत. सुईच्या टोका एवढा पवित्र आत्म्याचा विश्वासणाऱ्यांना आज विचार वाटतो. ज्या आत्म्याने सगळं काही निर्माण केलं, जे काय आमच्या नेत्राला दिसत आहे, तो आत्मा साधा असेल का? पण आजच्या विश्वासणाऱ्याला पवित्र आत्मा म्हणजे एकदम लहानशी क्षुल्लक गोष्ट वाटत आहे. त्यांना वाटतं मी तोंडातून बोललो की पवित्र आत्मा वाटच बघू नये की मी कधी म्हणतो कधी याच्यामध्ये जाऊ. प्रियांनो, पवित्र आत्मा पण मनुष्यामध्ये अशीच प्रक्रिया करण्याची इच्छा ठेवतो. पण कोणत्या प्रियजनांच्या हृदयात जाण्याची तो इच्छा ठेवतो? जे प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्याची तयारी दाखवतात, प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागण्याची तयारी करतात, त्यांच्यासाठीच पवित्र आत्मा या गोष्टी करतो. पवित्र आत्मा कोणाचीही भेट घ्यायला पवित्र आत्मा येत नाही. प्रियांनो, आस्था अशा घटनेतून देव बाप मला घेऊन जात आहे. हे बघा, खऱ्याला मरण नसतं, खरं कधी लपत नसतं, खरं कधी खोटं बोलत नसतं, आणि खरं प्रगट झाल्याशिवाय राहतही नसतं. ही आहे देव बाप्पाची बोलण्याची परिभाषा. आज काही चर्चमध्ये देवाच्या आत्म्याची उपस्थिती नसलेल्याचा अनुभव या समयामध्ये येत आहे. प्रियांनो, ज्या ठिकाणी देव बाप्पाच्या आत्म्याची उपस्थिती जाणवत नाही प्रियांनो, त्या ठिकाणी कसं देवाचं चर्च चालत असेल, कसं चालत असेल? प्रियांनो, ज्या ठिकाणी देवाच्या आत्म्याची उपस्थिती आहे ना, त्या ठिकाणी एक वेगळाच आनंद, वेगळाच माहोल आपल्या मनाला दिसतो.
पण ज्या ठिकाणी पवित्र आत्म्याची उपस्थिती एवढी अनुभवत नाही ना, त्या ठिकाणी तसा आनंद, तशी घटना दिसू लागत नाही. आणि माझ्या सेवा क्षेत्रामध्ये मी बऱ्याच ठिकाणी या गोष्टीचा अनुभव घेतला. प्रियांनो, जो फिरतो ना त्याच्या जवळच अनुभव असतात. जो फिरत नाही ना त्याच्या जवळ अनुभव नसतो. काही काही परिवारामध्ये मी सेवेला जातो, काही काही परिवारामध्ये देखील मला असं दिसून येतं की त्याही ठिकाणी पवित्र आत्म्याची एवढी उपस्थिती दिसत नाही जेवढी उपस्थिती दिसायला पाहिजे. कारण विश्वासणारा जो आहे तो ऐकण्यासाठी आतुर असला पाहिजे. पण काही ठिकाणी मला अनुभव येतो सेवेमध्ये की काही परिवार, काही विश्वासणारे सेवक आले ना त्यांना तेवढा आनंद होत नाही जेवढा आनंद व्हावयाला पाहिजे. यांनो, पवित्र आत्म्याचं आम्ही स्वागत केलं तर पवित्र आत्मा आमचं स्वागत करील. आम्ही जर पवित्र आत्म्याचं स्वागत केलं नाही, त्याचाच आदर आम्ही केला नाही तर पवित्र आत्मा येतो. तो साधारण आत्मा नाहीये. त्या आत्म्याची धन्यता आहे की तो मनुष्याची भेट घ्यायला येतो, मनुष्याबरोबर संगती करण्याची इच्छा ठेवतो. परंतु इच्छा त्यांच्यामध्येच पवित्र आत्मा आपली पूर्ण करतो जे त्याच्यामध्ये राहण्यास इच्छुक आहे. ज्यांना पवित्र आत्म्याविषयी काही वाटत नाही, त्यांना वाटतं काय मला काय त्या पवित्र आत्म्याविषयी एवढं काही आदर वाटत नाही, जसं पण माझं चाललंय मला याच्यात आनंद आहे. अशा प्रियजनांबरोबर पवित्र आत्मा तसा दिसणार नाही जसं तुम्ही अपेक्षा करता. प्रियांनो, विचार करा, आज पवित्र आत्मा उतरून या ठिकाणी आलाय. किती जण आहेत आज या ठिकाणी? तुमचे मालक बाहेर झोपलेत आजारी म्हणून, झोपलेत ना बाहेर आजारी म्हणून, तरी देवाच्या आत्म्याला या सगळ्या गोष्टी माहित होत्या ना. मी रस्त्याने येत होतो, देवाचा आत्मा मला सांगू शकत होता ना, बाळा तुला मी ज्या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे त्या ठिकाणची तुला परिस्थिती नाही माहिती, पण मला माहित आहे. देवाच्या आत्म्याला जर वाटलं असतं की या ठिकाणी मला आणायचं नाही तर पवित्र आत्मा मला आणू शकत नव्हता का? पण पवित्र आत्म्याची इच्छा होती. कारण पवित्र आत्मा फक्त मन आणि अंतःकरण ओळखणार आहे. ज्याला ओढ आहे ना प्रभूची, त्याच्याजवळ तो आल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांनी बायबलमध्ये एक शब्द दिलाय, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एक चित्त आहेत त्यांच्यामध्ये मी आहे. किती थोडके जण आपण या ठिकाणी आहोत, परंतु या थोडक्या जणांमध्ये पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे म्हणून देवाचा शब्द चाललाय. इथं जर देवाच्या आत्म्याची उपस्थिती नसती तर मला नाही वाटत या ठिकाणी देवाचा शब्द तुम्ही ऐकू शकले असते. यानो, देवाला एक आत्म्याची, बघा एक वचन बघू आपण. आता हा विचार निघलाय तर या विचाराला वचनातून तपासू आपण. मत्तई शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 14वं वचन आपण बघूया. बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. तसे या लहानातील कोणाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. बघा, या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. म्हणून देवबाप या ठिकाणी उतरून आलाय. इथं किती जण आहेत याला महत्व नाही, पण इथले जे आहेत ते वाचले जातील याला पवित्र आत्म्याने जास्त महत्व दिलंय. म्हणून वचनात सांगितलं, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एक चित्त आहे त्यांच्यामध्ये मी आहे. प्रियांनो, या समयाला सैतानाला आग लागलेली आहे. आग. सैतान म्हणत असणारे, हो दास, कोण कोणत्या ठिकाणी जातो बाबा, कोण कोणत्या घरामध्ये याची एंट्री देवाच्या नावाने होऊ राहिली. यापूर्वी कधी इथं प्रार्थना झाली का?
सांगा, ही पहिली प्रार्थना तुमच्या घरात होऊ राहिली ना? पहिला संदेश आहे ना माझा या घरामध्ये. तुमच्याकडे इतर सेवक आले असतील त्याच्याबद्दल मी हरकत घेत नाही, पण माझा संदेश या घरामध्ये पहिला चाललाय का नाही? म्हणून सैतानाला आग लागली. सैतान म्हणशील, हा दास कोणत्या ठिकाणी जातो, याला कोणत्या घराचे ऍड्रेसच कस काय मिळतात, याला घर नवनवीनच का भेटत जातात. प्रियांनो, जितक्या घरामध्ये या दासाचं देवाच्या आत्म्याने कार्य चालतं ना, त्या ठिकाणी जो सैतान आहे ना, ज्या परिवारावर टपून बसलेला आहे, घात आणि नाश करण्याच्या इराद्याने वाट बघत आहे, त्या इच्छा त्याच्या भस्म होत असलेले त्याला दिसतात. प्रियांनो, जे वचन मी आपल्याला सांगत आहे ते वचन सांगणारे सेवक कमी आहे, आणि काही सेवक तर त्या वचनाला मानित नाही. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38व्या वचनाच्या प्रमाणावर मी सेवा करत आहे, आणि या वचनाला बहुसंख्य देवाचे सेवक नाकारतात. या वचनाला काही पण त्यांनी गलत नावं दिलेत, आणि त्या वचनाचा अपमान ते सेवक एकसारखे आपल्या मुखातून करत आहे. प्रियांनो, सेवकाला आज देवाची वचनाची निंदा करणं म्हणजे लय सोपं वाटायला लागलंय, फार सहज वाटायला लागलंय. आणि सेवक वचनाची निंदा करतात म्हणून विश्वासणाऱ्यांना पण बळ यायला लागलंय. त्यांना वाटतं सेवक निंदा करते तर आम्ही कशाला मागं राहायचं. मग सेवकापेक्षा अधिक विश्वासणारे त्या वचनाची निंदा करायला लागले. पण प्रियांनो, असा एक समय वेगाने येत आहे की त्या समयामध्ये देव बाप कुणालाही सोडणार नाही. ते कितीही त्या समयामध्ये गिडगिडले, किती त्यांनी अनुताप प्रभू समोर प्रगट केला, त्या वेळेला प्रभूला अनुताप येणार नाही. का येणार नाही त्या समयाला प्रभूला अनुताप? कारण प्रभूने आपले दास पाठवून त्या सेवकांना, त्या विश्वासणाऱ्यांना जाग करण्याचा प्रयत्न केला, पण काही सेवक, काही विश्वासणारे ऐकून जागे झाले नाही. म्हणून प्रभूला त्या समयामध्ये बिलकुल अनुताप येणार नाही, आणि त्यांच्यासाठी जे प्रभूंनी ठरवलेलं आहे ते प्रभू केल्याशिवाय राहणार नाही. पण आजचा सेवक प्रभूंनी जे ठरवलंय ना त्याला डायरेक्ट उपमा देऊन मोकळे झाले. डायरेक्ट प्रभू नरकात टाकणार आहे. अरे, ज्या जिभेने प्रभू येशू ख्रिस्ताला कबूल केलं, ज्या जिभेने येशू ख्रिस्ताला हृदयात घेतलं, त्या शरीराला, त्या जिभेला देवबाप नरकात टाकीन का? आजचे देवाचे सेवक डायरेक्ट असं बोलायला लागलेत. चर्च मध्ये पण बोलत आहेत आणि हाऊस प्रेयर मध्ये पण बोलत आहे. बायबल मध्ये कुठंच देव बाप्पाने असा शब्द प्रमाणित केला नाही की ज्यांनी ज्यांनी माझा स्वीकार केला, ज्यांनी ज्यांनी मला आपल्या हृदयात घेतलं, त्यांना मी नरकात टाकणार आहे. कुठंच बायबल मध्ये असं वचन दिलेलं नाही. प्रियांनो, आज आम्ही कसे संदेश ऐकतो, कसे वाक्य ऐकतो, याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. प्रियांनो, पवित्र आत्मा जो पण विचार प्रगट करतो ना, त्या विचाराला वचनातून तो साबित करून दाखवतो. आणि जो सेवक विचारातून आणि वचनातून विश्वासणाऱ्याला संदेश देईल तोच आत्म्यापासून आलेला आहे. तुम्ही विचार सांगितला, तुम्हाला वचन दाखवता आलं नाही, फायदा नाही. तुम्ही वचन दाखवलं पण त्या वचनाचा विचार तुम्हाला सांगता आला नाही, काय फायदा? आज चर्च मध्ये काही ठिकाणी नुसते वचन, हे वचन पाहन, ते वचन पाहन, या वचनात काय दिलंय, त्या वचनात काय दिलंय. प्रभूने जे दिलंय ते दिलंय, पण तुम्हाला पवित्र आत्मा ते प्रगट करण्यासाठी प्रेरणा देतो का, हे महत्वाचं आहे. काही जण नुसते वचन दाखवतात पण वचनाचा अर्थ सांगत नाही.
प्रगट करत नाही की ते वचन काय आहे, कसं आहे. हे वचन प्रभूला ठेवायची गरज का झाली? या वचनातून देवाला काय आपल्या प्रियजनांना सांगायचं हे त्यांना सांगणारा पवित्र आत्माच नाही त्यांच्या जवळ, म्हणून नुसती वचन दाखवतात आणि पुढे चालतात. काय अर्थ आहे त्याला? वचन तर कुणी बायबल मधून उघडून वाचून बघू शकतं. त्याला जर तसं नाही दिसलं तर शब्दकोश मधून तो ढूंढू शकतो. एखादा जर शब्द दिसला, अरे या शब्दाचा मला ढूंढायचंय, शब्दकोश मध्ये सगळे ते वचन एका खाली एक त्याला दिसतील. पण ते वचन वाचल्यावर समजलं पाहिजे आणि समजावणारा पवित्र आत्मा असला पाहिजे, तर तुम्हाला ते वचन समजन. पण काही जण आज बुद्धीच्या आकलेने वचनाला समजून घ्यायचा प्रयत्न करते. अहो, आमची बुद्धी कस काय पवित्र आत्म्याचं वचन समजून घेऊ शकते? पवित्र आत्म्याचं वचन जर बुद्धी समजून घ्यायला समर्थ असती, मग देव बाप्पाला पवित्र आत्म्याने बायबल लिहायची गरजच नव्हती ना. देव म्हणला असता यांना बुद्धीनी वचन समजते, कशाला पवित्र आत्म्याने वचन लिहू मी? प्रियांनो, आज ना काय काय विचार देव बाप्पाचा आत्मा माझ्या मुखातून प्रगट करतोय, जे माझ्या ध्याना मनातही नव्हतं, कधी माझ्या मुखातही मी आणील असं माझ्या मनातही नव्हतं. त्या गोष्टी पवित्र आत्मा या समयाला ज्या प्रियजनांसमोर प्रगट करण्याची पवित्र आत्म्याला इच्छा होते, तेथे हा दास बोलल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, सेवकाने नेहमी निडरतेने बोलणारा असला पाहिजे. सेवक घाबरलेला सेवक नसला पाहिजे. घाबरणाऱ्या सेवकाकडून पवित्र आत्म्याची सेवा कधीच होणार नाही. जो निडरतेने देवाचं वचन सांगल ना, देवाचा आत्मा त्याला सेवेमध्ये चालवेल. प्रियांनो, अतिशय धन्य आहात तुम्ही की असा विचार तुम्ही ऐकत आहात, अशा गोष्टी पवित्र आत्म्याच्या तुम्ही ऐकत आहात, ज्या कधी तुमच्या ध्याना मनातही आल्या नसतील, कधी तुम्ही त्याचा विचारही केला नसेल की या गोष्टी आम्हाला माहीत होणार आहे. आणि मी पण अनुभवलं नसेल की पवित्र आत्मा अशा गोष्टी माझ्या मुखातून आपल्याला कळवणार आहे. प्रियांनो, देव बाप फक्त हृदय पाहतो, हृदय. देव बाप त्याच्या घरात किती आमिर आहे, किती बँक बॅलन्स आहे, किती तो मालामाल आहे, याच्याकडे पवित्र आत्मा लक्ष देत नाही. पवित्र आत्मा याच्याकडे लक्ष देतो, याच्या हृदयात माझ्यासाठी किती आदर आहे, हा किती माझा ऐकण्याची इच्छा ठेवतो, याला जरी माझं काही माहिती नसलं तरी जाणून घेण्याची याच्यामध्ये किती उत्स्फूर्तता आहे, हे पवित्र आत्मा बारकाईने पाहतो. आणि ज्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याला या गोष्टी दिसतात, तिथं सेवकाला प्रभू पाठवल्याशिवाय राहत नाही. होतं का माहिती ताई मी येणार आहे? होतं माहिती नव्हतं ना? माझ्या मोबाईलला नंबर आहे का नाही तुमचा? आहे ना? मी फोन करू शकत होतो ना? केला का फोन मी? का नाही केला? कारण देव बाप्पाने मला सांगितलेलं आहे, काय, तू जर माझ्या सांगण्याप्रमाणे ज्या पण ठिकाणी मी जा म्हणून तिथं जर गेला, तर पवित्र आत्मा माझ्यातून तुमच्याशी बोलणार. पण तू आपल्या बुद्धीने जर मला चालवण्याचा प्रयत्न केला, तर मग तुझी बुद्धी तिथं काय करील, काम करील ते तुला दिसेल. प्रियांनो, सेवकाने कधीही आपल्या बुद्धीने प्रभूला चालवू नये. आज बरेच सेवक आपल्या बुद्धीने प्रभूला चालवण्याचा प्रयत्न करतात. प्रभू सांगतो एक, पण सेवक करतो एक. सेवकाला वाटतं नाही हे मग हे करणं उचित आहे. सेवकाने कधीही देवाची इच्छा भंग करू नये. देव जे सांगन, देवाचा आत्मा जे करण्याची उत्सुकता देवाच्या दासाला करील, देवाच्या दासाने ती इच्छा देवाची पूर्ण केली पाहिजे. पण आज असं झालंय, ज्याला त्याला आपल्या मनाच्या पसंतीप्रमाणे सेवा करायला आवडू राहिली. आज देवाची इच्छा बाजूला, पण सेवकाचीच इच्छा पुढे येऊ राहिली. म्हणून चर्चमध्ये आज
ज्यादा लोकांची उपस्थिती दिसत नाही. जिथं पवित्र आत्मा उपस्थित आहे तिथं बघा येशू ख्रिस्त त्याच्या सेवा कार्यामध्ये जेव्हापासून येशूची ओळख हर प्रांतातल्या लोकांना झाली तेव्हापासून येशू कधी एकटा चालला का रोडनी? हजारोंची भीड त्याच्या मागे असायची. आता ती हजारोंची भीड वेगवेगळ्या कारणासाठी असायची. कुणी खाण्यासाठी असायची, कुणी बरं होण्यासाठी असायची, कुणी हाऊस मजा करण्यासाठी असायची. अरे याच्या बरोबर चाललं ना, निरनिराळे गाव बघायला भेटते, निरनिराळ्या गोष्टी ह्यो करतो ते आम्हाला डोळ्याने बघायला भेटतं. मनुष्याच्या मनांमध्ये ज्या पण इच्छा असायच्या त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी येशूच्या मागे हजारोंची भीड असायची. का हजारोंची भीड असायची? कारण येशू जवळ पावर होता. त्याच्याजवळ पावर नसता तर त्याच्या बरोबर हजारोंची भीड असते का? सेवकाजवळ पण पावर असला पाहिजे. सेवकाने पण संदेश तर दिलाच पाहिजे. संदेश तर सेवकाजवळ सर्वप्रथम असला पाहिजे, पण त्याबरोबर इतर चिन्ह चमत्कारही असले पाहिजे. येशू ख्रिस्तांनी चमत्कार केले का नाही? येशू ख्रिस्त म्हणला का मी चमत्कार करत नाही? परंतु आज चमत्काराविषयी निरनिराळे तर्क वितर्क चाललेत प्रियांनो. कुणी फक्त या चिन्ह चमत्कारामुळेच मी सेवक आहे असं मानतेत. कुणी कुणी चिन्ह चमत्कार नसले तर तुला देवाच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही, तू देवाचा सेवक नाही, अशापर्यंतचे शब्द बोलले जातात. प्रियांनो, वचनामध्ये देवाने सांगितलंय जीवन आहे. जो वचन ऐकतो, वचनाप्रमाणे करतो, त्याला देव बाप आशीर्वाद देणार आहे. ज्याच्या जवळ वचन नाही त्याच्या जवळ सेवा नाही. वचन ज्याच्या जवळ आहे त्याच्या जवळ पवित्र आत्मा आहे. कारण हे वचन बुद्धीने लिहिलेलं नाही, हे आत्म्याने लिहिलेलं वचन आहे. आणि आत्म्याने लिहिलेल्या वचनाला प्रगट करण्यासाठी आत्माच पाहिजे. पण आज काही जण बुद्धीच्या प्रेरणेने देवाच्या वचनाला प्रगट करण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, पवित्र आत्म्याला कुणी सक्ती करू शकत नाही. पवित्र आत्म्याला कुणी बंदी घालू शकत नाही. तो असंच का बोलतो, एवढंच का बोलतो, ह्याच वचनातून का बोलतो? देवाच्या आत्म्याचं हे वचन आहे, त्याला वाटल त्या वचनातून तो बोलल. आता जो शेतकरी आहे त्याला समजा 5 एकर जमीन आहे, त्या 5 एकर जमिनीमध्ये शेतकऱ्याची इच्छा राहील मला या जमिनीत काय पेरायचं किंवा या जमिनीतून मला काय काढायचं किंवा काय काढायचं नाही. त्याला दुसरा म्हणन का तुझी जमीन आहे, तू का पेरलं नाही, तुला का पेरणी करता नाही आली, तुला जमीन दिली तुला पेरावंच लागन. सक्ती करतं का कुणी कोणाला? तसं प्रियांनो, हे देवाचं वचन आहे. देवाच्या वचनाला देव बाप्पाला जसं पण सेवकाच्या द्वारे प्रगट करण्याची इच्छा होईल तसा देवाचा आत्मा सेवकाच्या मुखातून प्रगट करील. मग ते एका वचनातून असो, एका पॅरेग्राफातून असो, या एका अध्यायातून असो, देव बाप्पाची मर्जी राहिली ते देवाचं वचन आहे. ते काय माणसाचं वचन आहे का? पण आज वचनाला धरून पण शंका कुशंका काढले जातात. किती अवहेलना आज या पृथ्वीच्या पाठीवर अंतिम समयामध्ये चालली आहे याचं ते प्रमाण आहे. म्हणून प्रभू म्हणला, शेवटल्या काळी कठीण दिवस येतील. आणि जो कोणी जवळून या कठीण दिवसाला अनुभवल त्यालाच कळन की खरंच शेवटल्या काळी कठीण दिवस येतील असं प्रभू म्हणलं ना. खरंच आम्ही कठीण दिवसाचा अनुभव घेत आहे. आज प्रभू तुमच्याकडे आलाय. आता दोन मिनिटात आता बंद नको करू बाळा व्हिडिओ. आता 2 मिनिटात मी इथं थांबणार आहे. सिस्टर, आज प्रभू तुमच्या घरात आलाय. कशाला आला? काय कारण आहे प्रभूला तुमच्या घरात आज येण्याची इच्छा झाली? का झाली? हे बघा, देव बाप्पाची एकच इच्छा आहे की तुम्ही प्रभू बरोबर स्वर्गामध्ये राज्य करताना दिसलं पाहिजे.
आज सांगा तुम्ही विश्वास ठेवलाय कशासाठी ठेवलाय? स्वर्गात जाण्यासाठी ठेवलाय ना. हा तुमचं जाणं कसं चाललंय ते तुम्हाला माहित आहे. प्रभूला तुम्हाला माहिती तुमचं चालणं कसं चाललंय प्रभू मध्ये. पण तुमची इच्छा तर एकच आहे ना की मला स्वर्गात जायचंय. तुम्ही आशा धरली का? नाही, मी प्रभू जरी आहे मला नरकात जाण्याची खूप इच्छा आहे. ठेवली अशी आशा? जगातील कोणताही विश्वासणारा नरकामध्ये जाण्याची इच्छा ठेवत नसेल आणि प्रभू पण आपल्या विश्वासणाऱ्याला नरकामध्ये टाकण्याची इच्छा धरत नसेल. म्हणून ज्या जिभेने प्रभूला कबूल केलंय, विश्वास ठेवलाय प्रभूवर, त्या जिभेला त्या आत्म्याला एक तर स्वर्गात येण्याची संधी आहे किंवा स्वर्गाच्या बाहेर राहण्याची संधी. स्वर्गाच्या बाहेर म्हणजे कुठं? अंगणामध्ये. पण आजचा सेवक ते अंगण न सांगता डायरेक्ट नरक दाखवतो. स्वर्गाच्या बाहेर म्हटलं म्हणजे डायरेक्ट सेवक म्हणतो नरकात जाणार आहे बरं काही. आणि प्रेषित 2:38 वचनाची सेवा करणाऱ्या सेवकाला तर काही विश्वासणारे, काही देवाचे सेवक तर डायरेक्ट म्हणतात हे नरकासाठी आहेत, हे नरकात जाणार आहे, यांचं जे कोणी ऐकतील ते पण यांच्या बरोबर नरकात जातील. देव बाप्पाचा आत्मा सेवकाच्या मुखातून नरकाची सुवार्ता आपल्या विश्वासणाऱ्याला सांगायसाठी पाठविल का? काय देवाचे सेवक आज देवाच्या वचनाची कशी कशी निंदा, कशी कशी अवहेलना करतेत, कशा कशा शब्दांनी प्रभूला दुखवित आहे, याचं ते प्रमाण आहे. देवाचा आत्मा कधीच नरकाची सुवार्ता आपल्या सेवकाकडून आपल्या विश्वासणाऱ्यांना सांगणार नाही. परंतु आज देवाचे सेवक वचन मानित नाही म्हणून काही वचनाच्या विरोधात बोलत आहे. प्रियांनो, देवाच्या वचनाची निंदा थांबली पाहिजे का वाढली पाहिजे? थांबली पाहिजे ना. कधी थांबणी? आज प्रेषित 2:38 वचनाची निंदा थांबत नाही. विश्वासणारा काही ना काही बोलतोय, सेवकही काही ना काही बोलतोय. हे कधी बोलणं या वचनाच्या विरोधातलं थांबन? प्रभूचं जर आगमन झालं त्या समयापर्यंत जर या वचनाच्या विरोधात बोलणारे सेवक आणि विश्वासणारे दिसले तर विचार करा त्यांचा न्याय प्रभू कसा करील? यांचं स्वर्गात जाणं होईल? होईल का जाणं स्वर्गात? त्यांनी किती म्हणले तुझ्या नावाने आम्ही लय संदेश दिले, तुझ्या नावाने आम्ही चिन्ह चमत्कार केले, तुझ्या नावाने आम्ही गावोगावी सुवार्ता सांगायला गेलो, तुझ्या नावाने आम्ही हजारो लोकांना देवाची सुवार्ता सांगितली, तरी त्यांचं स्वर्गात जाणं होईल का? म्हणून मत्ते 7वा अध्याय 21व्या वचनात प्रभू स्पष्टपणे बोललाय की माझी तुम्हाला ओळख नाही, मी तुम्हाला ओळखीत नाही, तुम्ही निघून जा माझ्यापासून. बघू आपण तो शब्द पवित्र आत्म्याने कसा तो शब्द प्रकट केलाय. 7वा अध्याय 21वं वचन, एकच वचन वाचू आपण. सॉरी 23वं वचन. तेव्हा मी त्या स्पष्ट सांगेन की माझी तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अधर्म करणाऱ्यांनो, मज पुढून निघून जा. ज्यांनी प्रभूसाठी काहीतरी झळा खाल्ल्या, काहीतरी प्रभूसाठी केलं, पण त्यांनी भावी जीवनामध्ये प्रेषित 2:38 वचनाला वाईट बोलले, त्यांचं स्वर्गात जाणं इतकं सोपं होणार नाही जितकं त्यांना वाटत आहे की आम्ही निंदा करून पण स्वर्गात जाऊ. त्यांचं जाणं सोपं नाही. दरवाजावर यासाठीच पेत्राला उभं केलंय प्रभू. जो पण विश्वासणारा स्वर्गात जायची इच्छा ठेवील त्याला पहिलं पेत्राला भेटावं लागेल. पेत्राची भेट घेतल्याशिवाय आतमध्ये एंट्रीच नाहीये, कारण तो रक्षक आहे स्वर्गाच्या दरवाजाचा. आणि त्याला एकच आदेश देण्यात आलेला आहे प्रभूकडून, पृथ्वीवर तुझी सुवार्ता ज्यांनी ज्यांनी ऐकली
त्या सुवार्तेवर ज्यांनी विश्वास ठेवला त्याप्रमाणे जे वागले त्यांना तो बिनधास्त सोड. पण ज्यांनी पृथ्वीवर जी सुवार्ता सांगितली ती मान्य केली नाही त्यांना बाहेर थांबव. मी येईन आणि मग त्यांचा न्याय करीन. म्हणून मत्ते 16वा अध्याय 19व्या वचनामध्ये ही घटना पेत्राच्या द्वारे झालेली आहे आणि होत आहे. आजही विश्वासणाऱ्यांना संधी आहे पेत्राचाही सुवार्ता मान्य करण्याचा. कारण प्रभू आलाय का? अजून नाही ना आलेला. प्रभू येण्या अगोदर आम्ही जे काही करू ते प्रभूला मान्य असणार आहे. पण प्रभू आल्यानंतर जर कोणी म्हणाल ना प्रभू आता तुला पाहतो, आता तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे, त्यावेळेला प्रभू म्हणाल तुला करायला वेळ दिला होता, तू ऐकलं नाही, आता मला पाहिल्यावर करण्याची इच्छा काय तू करतो. म्हणून प्रियांनो, आज परिवार तुमच्या परिवारात जर प्रभू आलाय तर तुम्ही पण प्रेषित 2:38 वचनावर विश्वास ठेवावा. तो हे वचन जरी तुम्हाला समजत नसलं तरी ते वचन वाचून देवाकडे 2 शब्दाची भोळी भाबडी का होईना तुमची प्रार्थना तुम्ही करावी की देव बाप्पा या वचनाचा अर्थ काय. हे वचन आणि मत्ते 28-19 वचन हे 2 वचन बाप्तिस्म्याचे तू ठेवले, पण एक बाप्तिस्मा घ्यायची आज्ञा दिली. आम्हाला समजतच नाही आम्ही काय करावं. देवाकडे जर विश्वासाने मागणी केली प्रियांनो तर देवाचा आत्मा तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ही प्रक्रिया पृथ्वीवर विश्वासणाऱ्यांकडून व्हावी म्हणून या दासाला प्रभू निरनिराळ्या गावांमध्ये निरनिराळ्या घरांमध्ये देवबाप पाठवित आहे. आणि देवाला हे सांगण्याची उत्कंठा लागलेली आहे की मी 2 बाप्तिस्म्याचे वचन ठेवले पण एक बाप्तिस्मा घेण्याची आज्ञा दिली. याचं कारण काय आहे. प्रियांनो, माणसाकडून कारण ऐकण्याऐवजी देवाकडून कारण ऐका ना. मनुष्य तर आज एका वचनाला मानतोय आणि एका वचनाविषयी काही वाईट बोलतोय आणि जे त्या वचनाकडे यायला पाहतात त्यांना पण काही जण आडकाठी होतात. कशाला त्या वचनाकडे जाता, कशाला ते वचन मानिता, कशाला त्या वचनाप्रमाणे करण्याची इच्छा करता. जो दास हे वचन सांगायला येतो त्याला येऊ देऊ नका ना, मग संपला विषय सगळं. काही विश्वासणाऱ्यांना हे विचार मान्य व्हायला लागले म्हणून काही जण आज ते वचनच ऐकायची नफरत करत आहे. विचार करा प्रियांनो, जे प्रियजनांपर्यंत देवाचा आत्मा वचन सांगण्याची इच्छा ठेवतोय पण ते प्रियजन त्या वचनापर्यंत यायला तयार नाही. न्यायाच्या समयामध्ये त्या विश्वासणाऱ्यांचा न्याय प्रभू कसा करेल. आणि ज्यांनी असं करण्यासाठी तयार केलं लोकांना त्यांचा न्याय प्रभू कसा करील. आज सगळ्यांना सोपं वाटू राहिलंय परंतु न्यायाच्या समयामध्ये प्रत्येकाची झाडाझडती पवित्र आत्मा घेतल्याशिवाय राहणार नाही. तुमची झाडाझडती होऊ नये म्हणून मला देवाने इथं पाठवले. तुम्ही त्यातून वाचावे, तुमची सुरक्षितता व्हावी म्हणून हा दास इथं आलाय. हा दास इथं वेळ घालवायला टाइमपासला आलेला नाही. प्रियांनो, देवाचं वचन ऐकत जा, त्याप्रमाणे करण्याची तयारी दाखवत जा. हे जर केलं तुम्ही तर तुमचं भावी जीवन प्रभू मध्ये अतिशय आनंदाचं जाईल. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. दाखव.